नमस्कार मंडळी, नर्मदे हर. कसे आहात? छानच आहात ना? मग आता उद्या आमची एकादशी आहे, सासू आणि सुनेची. माझी सून रेवा आणि मी विजया असे दोघी नेहमी एकादशी करतो. त्यामुळे आज एकादशीचं उद्याची तयारी आज करतो आणि असेच लाडू महाशिवरात्रीला पण करणार. तुम्हालाही महाशिवरात्रीला असे लाडू करता यावेत म्हणून ही साधी सोपी खजुराची रेसिपी आणि दाण्याच्या कुटाची रेसिपी आज मी दाखवणार आहे. तर चला बघूया काय काय घेतलंय ते. खजूर आहे, अर्धे खजूर मी दाण्याचा कूट आणि खजुराचा लाडू करणार तूप गरम करून, आणि अर्धा खजूर आणि गूळ सॉरी दाण्याचं कूट आणि गूळ असं करणार. आणि हे खजूर आहेत ते तुपात तळून, काळा खजूर छान लागतो उपवासाला, तो एक तुपात तळून खजूर दाखवणार आहे. आणि तुम्ही पण ते तुपात तळून खजूर नक्की खाऊन बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा की हे पदार्थ आजचे उपवासाचे कसे झाले. तर चला आपण ही रेसिपी एकदम 5 मिनिटात होण्यासारखी आहेत, त्यामुळे साध्या सोप्या रेसिपी आज घेणार. पुन्हा महाशिवरात्रीला वेगवेगळ्या रेसिपी सांगणारच आहे तुम्हाला. चला करूया. पहिले तूप गरम करूया. साजूक तूप घेते. हे गरम झालं की अर्धा दाण्याचं कूट मी इकडे घालते. आणि हा गूळ अर्ध्या दाण्याच्या कुटात घातला. आता ह्याच्यावर गरम तूप घालून त्याचे लाडू वळूया आणि हे तुपात तळून घ्यायचंय. तर आता मी गरम तूप या लाडवांवर घालते आणि मग परत हे तळायला कढई तापत टाकूया. हे तूप चांगलं गरम झालंय, वाफा येत आहेत बघा. आणि हे तूप या खजुराच्या लाडवावर आणि या दाण्याच्या कुटाच्या लाडवावर घातलंय गरम करून. आणि आता हे दाण्याच्या कुटाचे आणि गुळाचे लाडू आधी करूया. दाण्याच्या कुटाचे लाडू म्हणजे दाण्यांचा लाडू असा तयार होणार. तर याचे आता लाडू वळायला होतात. तूप घातलं, गुळ हा विना केमिकलचा आहे त्यामुळे मऊ चांगला आहे. आणि आता हे लाडू असे वळून ठेवायचे. चांगलं तूप वगैरे घातलं की लाडू छान मऊ, आणि गूळ मऊ आहे त्यामुळे लाडू छान वळला जातो. लाडू वळायचे आणि उपवासाला खायला उत्तम. हा खजुराचा आणि दाण्याचा कुटाचा लाडू आहे, त्यात गोडाची काही जरूर नाही आहे कारण खजूर गोडच असतो. तर आता हे खजुराचे लाडू करूया. खजूर आणि दाण्याचं कूट आणि तूप हे जरा स्मॅश करून घ्यायचे. खजूर मऊ आहे, काळा खजूर मऊ छान असतो त्यामुळे तो लाडू व्हायला उत्तम. त्यामुळे हे काळे खजूर मी खजुराच्या लाडू लालही चांगले वाटतात, पण जरा त्याला जास्त स्मॅश करायला लागतं किंवा मिक्सरला फिरवून घ्यायला लागतं. हे काही नाही केलं मिक्सरला तरी चालतं. हे आता खजूर मी बारीक करून घेतला आहे आणि त्याचा लाडू वळायचा. पण वलटाही येतात त्यामुळे लगेच खायला होणारे हे लाडू आहे. दाण्याचा कुटाचा काय किंवा खजूर आणि दाण्याच्या कुटाचा काय. या खजुरातली बी काढून घेतली आहे म्हणजे तोंडात येत नाही बी, आणि मध्ये बी काढलेली कट झालाय खजुराला. आणि असा खजूर खायला एकदम छान लागतो. तुपात तळलेला खजूर, काळा खजूर. हा मुलांना चॉकलेट द्यायच्या ऐवजी तूप आणि खजूर तळून जरी ठेवला आणि चॉकलेटचा आकार काठीवर वर लावला तर लॉलीपॉप सारखं होतो आणि पौष्टिक आहार त्यांच्या पोटात जातो. हे साधे सोपे पटकन होणारे लाडू आणि तळलेला खजूर
अशा मी 3 रेसिपी वेगवेगळ्या आज दाखवली आहेत. उपवासासाठी एकादशीला आम्ही हे खाणार आहोत. हा आहे दाण्याचं कूट आणि काळ्या खजूर साजूक तूप घालून लाडू. हे साजूक तुपावर काळे खजूर, तळलेला खजूर आणि हे दाण्याचं कूट, साजूक तूप आणि गूळ असा मिळून लाडू केला आहे. तुम्हाला कसे लाडू आवडतात ते नक्की सांगा. मी एक एक करून हळूहळू सगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हीसुद्धा लाडवासारखे गोड आहात, त्यामुळे लाडू खायला काही हरकत नाही. धन्यवाद. नर्मदे हर. हे चॅनल आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ला विसरू नका. नमस्ते. नर्मदे हर.